नमस्कार. कामोदा या शब्दाचा अर्थ इच्छा पूर्ण करणारी असा होतो. तर उद्या आहे वार रविवार आणि उद्या आहे कामोदा एकादशी. उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु या एका झाडाला नक्की स्पर्श करा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तुमच्या घराची, तुमची, कुटुंबाची खूप प्रगती होणार आहे. त्यासोबतच तुमची इच्छापूर्ती देखील होणार आहे. तर अशा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. वराह पुराणानुसार हे व्रत केल्याने अनावधानाने झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि हृदय देखील शुद्ध होते. तसंच या दिवशी तुम्हाला गरजूंना अन्न, वस्त्र, पाणी हे दान करायचे आहे. हे अत्यंत शुभ मानले जाणार आहे. यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते. तर तुम्ही नक्की हा एक उपाय देखील करायचा आहे आणि दान देखील करायचे आहे. हा उपाय केल्याने 24 तासात घरातील इडापिडा, गरिबी, शत्रुत्रास संपेल. नजरबाधा देखील नष्ट होणार आहे. तर उद्याचा दिवस काही साधासुद्धा नाही आहे, अत्यंत खास दिवस आहे. चैत्र महिन्यातील पहिली कामदा एकादशी आहे, ज्या दिवशी स्वर्गलोकातून अमृताचा वर्षाव होतो असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्या रविवार, उद्या विशिष्ट झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि घरातील लागलेली कुणाची नजर, तुमच्या घरातील प्रगती थांबली असेल तर ती देखील नष्ट होऊन तुमची प्रगती होणार आहे. तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे हे दूर होणार आहेत. त्याचबरोबर शत्रू त्रास देखील कमी होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक गुप्त उपाय सांगणार आहे, जो केवळ 2 ते 3 मिनिटाचाच असणार आहे, पण अत्यंत प्रभावी असणार आहे. त्याचा प्रभाव 24 तासातच तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी, त्यासोबतच घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघून हा उपाय आवर्जून करा. उद्याच्या या दिवशी तुम्ही ही संधी सोडायची नाही आहे. प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. कारण नावाप्रमाणेच कामदा एकादशी म्हणजे काम म्हणजे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी. शास्त्रात असे सांगितले आहे की वर्षातील इतर एकादशीपेक्षा या एकादशीला विष्णुदेव स्वतः वैकुंठातून खाली येतात आणि पृथ्वीवर अदृश्य स्वरूपात, सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात. आणि माझे कोणते भक्त संकटात आहेत, कोणाचं नशीब काळोखात आहे आणि कोणाला माझ्या मदतीची गरज आहे, हे ते लक्ष ठेवत असतात. उद्याचा योग तुमच्यासाठी खूप विलक्षण असणार आहे. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि उद्या रविवार आहे. तर शास्त्राचा कडक नियम असं सांगतो की रविवारी तुळशीला स्पर्श करता येत नाही. तिला पाणी घालणं किंवा तिची पानं तोडणं देखील अत्यंत महापाप मानलं जातं. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, जर विष्णूंची प्रिय तुळस आणि उद्या आपण स्पर्श करू शकत नाही, तर मग आपण कोणत्या झाडाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर असं कोणतं झाड आहे जे उद्याच्या एकादशीला आणि रविवारी साक्षात कुबेराचा खजिना बनून आपल्यासमोर उभं असतं. असं झाड ज्याच्या मुळाशी माता लक्ष्मी स्वतः वास करते, सोन्याचा कलश घेऊन बसलेली असते. आणि ते झाड जे तुम्ही रोज रस्त्यावर येता जाता पाहता किंवा ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष देखील करता, तर उद्याच्या दिवशी या झाडाचे सात्विक शक्ती ही 1000 पटीने वाढलेली असते. तुम्ही खूप कष्ट मेहनत करून हवा तेवढा पैसा घरात येत नाही. पैसा आला तर तो टिकत नाही. खिसा नेहमी रिकामाच असतो. महिना संपायच्या आधीच तुमच्या हातामध्ये पैसे उरत नाहीत किंवा मग खूप कष्ट करून कामामध्ये यश येत नाही किंवा विनाकारण आपल्या घरामध्ये वादविवाद सुरू असतात. मन शांत नसते. काही जणांना उद्योग व्यवसायामध्ये देखील यश येत नसेल, कुणाला नोकरीमध्ये यश येत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, म्हणजेच दृष्ट देखील लागलेली असेल किंवा इडापिडा म्हणजेच काही नकारात्मकता तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असेल, तर तुम्हाला उद्याची ही एक वेळ, एक शुभ मुहूर्त त्यासाठी विशेष आहे. एका झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमच्या मनात आता प्रचंड उत्सुकता असेल की ते झाड नेमकं कोणतं आहे. परंतु अजून एक विशेष नियम, तुम्ही ह्या झाडाला स्पर्श करताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर पुढच्या 24 तासात तुमच्या घरातील सर्व संकटे, बाधा हे नष्ट होतील आणि तुमच्या कामाला, तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. तर तुम्ही नक्की हे काम करायचे आहे. तुम्ही या झाडाला स्पर्श केल्याने तुमचे नशीब नक्की बदलेन. मी ज्या झाडाबद्दल तुम्हाला सांगत आहे ते झाड म्हणजे दुसरे कोणते नसून ते झाड आहे बेलाचे झाड. साक्षात महादेवांना हे झाड अतिशय प्रिय आहे. तर तुम्हाला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि कोणता मंत्र म्हणायचा आहे हे आपण पुढे बघूयात. तर महादेवाला बेल वाहतात, परंतु एकादशीला त्याचं काय महत्त्व. तर उद्या रविवार आहे, कामदा एकादशी आहे. रविवारी तुळशीला स्पर्श निषिद्ध आहे, परंतु बेलाच्या मुळाशी
साक्षात लक्ष्मीनारायण यांचा वास असतो, कुबेरदेवतांचा वास असतो. त्यामुळे तुम्ही या झाडाला स्पर्श करायचा आहे. तुमच्या घराच्या जवळपास मंदिरामध्ये कुठेतरी बेलवृक्ष असणारच आहे. तर तुम्हाला हे कोणत्या वेळेमध्ये काम करायचे आहे, तर उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हे काम करू शकता. तर तुम्हाला उद्या हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता. थोडेसे गंगाजल देखील टाकायचे आहे. एका तांब्याच्या तांब्यात शुद्ध पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये मोजून 2 ते 3 थेंब कच्चे दूध टाकायचे आहे. कच्चे दूध म्हणजे न तापवलेलं दूध. त्यानंतर त्यात 1 चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. हे काळे तीळ तुमच्या आयुष्यातील शनिबाधा, नजरबाधा दूर करत असतात. त्यानंतर तुम्हाला थोडेसे फुले घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दिवा देखील सोबत घेऊन जायचा आहे. मातीची पंती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घेऊन त्यामध्ये तुम्ही मोहरीचे, तिळाचे कोणतेही तेल टाकू शकता किंवा मग जे पूजेमध्ये तेल वापरता ते टाकले तरीही चालेल. हा एक दिवा देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करायचे आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ते जल अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये फक्त एकच विचार असायला हवा. जर कोणी तुम्हाला शत्रू त्रास देत असेल तर त्यांचं नाव मनात घ्या आणि शत्रू त्रास कमी होण्यासाठी प्रार्थना करा. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पैसा टिकण्यासाठी प्रार्थना करा. त्यासोबतच तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील ते देखील सांगा किंवा तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, कामामध्ये यश मिळत नसेल तर ते सर्व तुमच्या ज्या काही तक्रारी म्हणता येतील त्या तुम्ही तिथे झाडाच्या समोर सांगायच्या आहेत आणि हे सर्व संकटे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ते जल अर्पण केल्यानंतर सर्वात महत्त्वाचे एक काम करायचे आहे. तर तुम्हाला तिथे जल अर्पण करायचे आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत आणि दोन्ही हात तुम्हाला बेलवृक्षाला टेकवायचे आहे. त्यानंतर डोळे मिटून शांतपणे उभं राहायचं आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व गरिबी, कोणतीही नजर लागलेली असो दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्या वृक्षाला तुम्हाला सांगायचे आहे की माझ्या घरातील सर्व इडापिडा नष्ट होऊ दे, सुखसमृद्धी माझ्या घरामध्ये कायम नांदू दे. हा उपाय इथंच संपत नाही, तर तुम्हाला अजून काही महत्त्वाचे काम करायचे आहे. कधी कधी आपण उपाय करत असताना काही चुका देखील करत असतो, तर आपल्याला ती चूक केल्यामुळे ते उपाय फलित ठरत नाही. तर अशी कोणती चूक आपल्याला या दिवशी करायची नाही आहे, म्हणजे उद्या करायची नाही आहे. तर हा विधी करत असताना अंगावर कोणत्या रंगाचे कपडे असावेत हे देखील खूप महत्त्वाचे असते. आपल्या ऊर्जेशी खूप मोठा संबंध हा रंगाचा असतो. जर तुम्ही चुकून काळ्या रंगाचे कपडे घालून हा उपाय केला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. मग कोणता रंग तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो, तर उद्या तुम्हाला कोणता रंग परिधान करायचा आहे. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे झाडाला स्पर्श केल्यानंतर मागे वळून पाहताना तुम्हाला काय करायचे नाही आहे हे गुपित देखील मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. तर ते लक्ष देऊन ऐका. जर आपण झाडाला जल अर्पण केले आणि स्पर्श केला, पण ही विधी करताना तुमच्या शरीराभोवती कोणती ऊर्जा आहे तुमच्या कपड्यांवरून, कपड्याच्या रंगावरून हे ठरत असतं. तर शास्त्रामध्ये रंगांना लहरीचे वाहक असे मानले जाते. उद्या कामदा एकादशी आहे. रंग कोणता परिधान करावा हे महत्त्वाचेच आहे, परंतु तुम्हाला तिथे बसून अजून एक महत्त्वाचा जप करायचा आहे. तर तुम्हाला शक्य झालेच तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा 1008 वेळेला जप करा. कमीत कमी 108 वेळेला तरी तुम्हाला हा जप करायचाच आहे. त्याचबरोबर उद्या एकादशी असल्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या झाडामध्ये देखील त्यांचा वास असतो. म्हणून तुम्हाला उद्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 11 वेळेला जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील 11 वेळेला जप करायचा आहे. तर उद्या कामदा एकादशी आणि रविवार असा दुहेरी योग जुळून आलेला असल्यामुळे तुम्ही उद्या काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नका. काळा रंग हा नकारात्मकता शोषून घेत असतो आणि आपल्याला आपल्या घरातील इडापिडा, कोणत्याही बाधा ह्या बाहेर टाकायच्या आहेत. म्हणून तुम्हाला उद्या काळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र परिधान करायचे नाही आहे. उद्या शक्य असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी परिधान करू शकता, कारण एकादशीला पांढरा रंग परिधान केला जातो. त्यासोबतच पिवळ्या रंगाची देखील साडी परिधान करू शकता, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हा वापरला जातो. पिवळ्या रंगाची फुले देखील भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरली जातात आणि गुरुग्रहाचा अतिशय प्रिय रंग हा आहे, म्हणून तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता. हा रंग तुमच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार करतो, ज्यामुळे झाडाला स्पर्श करताना तुमची अडलेली कामे मार्गी लागतात. त्यासोबतच गरिबी दूर होण्यास मदत होते. तर तुम्हाला जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचेही कपडे नसतील तर मग कोणताही दुसरा रंग तुम्ही परिधान करू शकता, फक्त काळा रंग हा वापरायचा नाही आहे.
आता अजून एक मोठी चूक जी तुम्ही सर्व उपाय केलेला वाया घालवू शकाल, तर झाडाला स्पर्श करून आपण जी प्रार्थना बोलून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तिथून परत निघता तर मागे वळून पाहू नका. असे करणे म्हणजे पुन्हा तुम्ही संकटे वापस आणणे. तर त्याचा असा अर्थ होतो, एकदा का तुम्ही तुमचं दुःख, तुमची गरिबी, तुमची कोणतीही पीडा, तुमच्या कोणत्याही संकटे अडचणी तुम्ही तिथे सांगितली, तर वृक्षदेवताच्या चरणी तुम्ही अर्पण केलेली असते की ती दूर होण्यासाठी प्रार्थना देखील केली असते. तर ती तिथेच सोडून सरळ तुम्ही आपल्या घरी यायचे आहे. घरी आल्यानंतर सर्वात आधी आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहे, मगच घरातील इतर कामे करायची आहेत. तर तुम्ही नक्की अशा प्रकारेच हा उपाय करा. त्यासोबतच आणि हा उपाय करत असताना तुमच्या मनात पूर्ण विश्वास असू द्या की तुमचे काम हे लवकर पूर्ण होणार आहे, तुमच्यावरील सर्व संकटे हे दूर होणार आहेत. उपाय करताना मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, कारण शंका ही उपायाची शत्रू असते असे देखील म्हणण्यास काही हरकत नाही. तुम्ही मनात काही शंका आणली तर ते उपाय देखील तुमचा पूर्ण होणार नाही. म्हणून तुम्ही सकारात्मकतेनेच हा उपाय करायचा आहे. अजून एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. तुमच्या घरातील सर्व इडापिडा बाहेर जाण्यासाठी हा उपाय तुम्हाला उंबरठ्यावर करायचा आहे, कारण उंबरठा आपल्या घराचं सर्वस्व असतं. तर तुम्हाला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे, प्रदोष काळामध्ये. संध्याकाळी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. पिवळ्या रंगाचा कपडा नसेल तर पांढरा घ्या व त्याला पिवळ्या रंगाचा तयार करा. थोड्याशा हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून करू शकता. त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत, 1 कापूरवडी ठेवायची आहे, याची पुरचुंडी बांधायची आहे. तुमच्या सर्व घरामध्ये ही पुरचुंडी फिरवायची आहे, प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर ही तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन एका पंक्तीमध्ये ठेवून द्यायची आहे. उंबरठ्याहून देखील ती तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या पंक्तीमध्ये ठेवून प्रज्वलित करायची आहे. याच्या धुरामध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते. तुमच्या घराची प्रगती ही होणारच होणार. उद्या रविवारी तुळशीला स्पर्श केला जात नाही, परंतु तुम्हाला तुळशीच्या जवळ एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतील. उद्याची ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व इच्छापूर्ती होतील, सर्व संकटे हे नष्ट होतील. तर हे तिन्ही उपाय तुम्ही आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.